हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आपण ना आज नैवेद्यातल्या पानातली जी चटणी आहे त्याला पर्याय म्हणून किंवा त्याला जोड म्हणून एक मस्तपैकी आहे ना चटपटीत झटपट होणारी आणि एकदम नाविन्यपूर्ण अशी रेसिपी करणार आहोत। ती आहे पेरूचं पंचामृत। हे जे पेरूचं पंचामृत आहे ते तुम्ही आहे ना इतर वेळेस सुद्धा नैवेद्याच्या पानासाठी करू शकता, कारण आता बरेच आहे ना वर्षभरात इतके सण असतात की नैवेद्य होत राहतो। सो त्यामुळे कुठल्याही नैवेद्याच्या पानात तुम्ही करू शकता, कारण तो कांदा लसूण विरहित आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर वेळेला सुद्धा तुम्ही पराठ्याबरोबर थालीपीठाबरोबर खाण्यासाठी सुद्धा करू शकता। आणि ह्याच्यात ना आपण आहे ना पंचामृत करताना शेवटी आपण एक ना छोटासा सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरला आहे, ती आहे सुंठ पावडर। आता तुम्हाला वाटेल की ना सुंठ पावडर का वापरली असेल, तर बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का की पेरू जो आहे, बऱ्याच जणांना काय होतं की भीती वाटते की पेरू खाल्ला तर कफ होईल, सर्दी होईल। पण इथे तुम्ही अजिबात काळजी करू नका, सुंठ पावडर घातल्याने अजिबात तो त्रास तुम्हाला होणार नाही। आपण ही काळजी घेतलेली आहे रेसिपी करताना। सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। 3, 2, 1 नैवेद्याच्या पानात वाढण्यासाठी आपण पेरूचं पंचामृत करणार आहोत। त्यासाठी मी एक मोठा पेरू घेतलाय, स्वच्छ धुवून घेतला। आता हे वरचं आणि खालचं जे टोक आहेत ना ती आपण काढून टाकूयात। पेरू आता आपण आहे ना थोडासा बारीक चिरून घेऊ, खूपही बारीक चिरायचं नाही, आता काय होतं त्याचा गाळ होतं, असं मध्ये कट मारला ना की छानपैकी ना व्यवस्थित मीडियम असे तुकडे होतात। आपण छान असं बारीक तुकडे करून घेतलेत पेरूचे। आता आपण पंचामृत करायला घेऊया। पंचामृत करण्यासाठी एका छोट्या कढईमध्ये अगदी 2 चमचे ना तेल घालून घेतलंय। त्यात ना अगदी पाव चमचा मेथी दाणे, पाव चमचा मोहरी, कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद। इथे मी एका वाटीत ना 2 चमचे शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप अर्धा पाऊण तास ना पाण्यामध्ये भिजवून घेतले होते। आता त्यातलं पाणी काढलेलं आहे, आता ते त्याच्यात घालून घेऊया। आता त्यातच ना 1 चमचा तीळ घालून घेऊया आणि हे सगळं छान फोडणीत परतूया। त्यात ना 1 चमचा आपण गूळ घालून घेऊया, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, किंवा तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल जास्त तर तुम्ही त्या पद्धतीने घालू शकता। चवीप्रमाणे मीठ, त्यात आता चिरलेला पेरू, हे आता सगळं मिक्स करून घेऊया। आपली फोडणी इतकी मस्त बसलेली आहे, कलर पण खूप छान आला आणि मेथ्यांचा इतका सुंदर सुवास येतोय। आता हे पंचामृत शिजण्यासाठी अगदी पाव वाटी पाणी घालून घेऊया आणि मिक्स करूया। पेरू शिजण्यासाठी आपण आहे ना त्याच्यावर झाकण ठेवूयात एक 2 ते 3 मिनिटांसाठी। 3 मिनिटं झालेली आहेत, आपण ना पेरू शिजलाय का बघूयात आपण। आता पाणी तर आटलेलं आहे, पेरू अजून किंचित कडक आहे। याच वेळेला काय करायचं माहिती का, अगदी चिमूटभर आहे ना सुंठपूड घालायची, किंवा अगदी जरी आहे ना पंचामृत झालं ना तरी घातली तरी चालेल। आणि मला असं वाटतंय की अगदी थोडंसं आपण पाणी घालून घेऊया, त्याच्यात 1-2 चमचे पाणी घालून घेऊया आणि परत 1-2 ते 3 मिनिटं छानपैकी शिजवून घेऊया। आता हे जे पेरूचे पंचामृत आहे ना थोडंसं पातळ तुम्हाला हवे असेल तरी ठेवू शकता, किंवा अंगापुरतं पाणी ठेवायचं असेल, पराठा किंवा थालीपीठ वगैरे कशाबरोबर खायचं असेल तसं पण केलं तरी चालेल, म्हणजे तुमच्या चॉईसवर आहे। आता आपण 1-2 ते 3 मिनिटं परत झाकण ठेवूया। 2 मिनिटं झालेले आहेत, आपण चेक करूया की पेरू शिजलाय की नाही। हो, पेरू शिजलेला आहे इथे, पण गाळ झालेलं नाही आहे, हे ना आपल्याला ना लगेच लक्षात येतं मिक्स करताना। तर अशा पद्धतीने पंचामृत तयार आहे। आपण गॅस बंद करून ते सर्व करून घेऊयात। मंडळी, नैवेद्यासाठी खास असं आंबट, गोड आणि तिखट 3 चवींचं पेरूचं पंचामृत तयार आहे आणि आपण ते एका बाउलमध्ये काढून घेतलंय।